तालुक्यातील आनंदगाव सारणी या ठिकाणी एक आगळा वेगळा कार्यक्रम पार पडतोय। आपण पाहत आहात श्री सुभेदार मुरलीधर माणिकराव सोनवणे यांनी जवळजवळ 30 वर्ष भारतीय सेनेमध्ये एसकेटी क्लार्क या पदावर सेवा करून आज ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्या निमित्तानं गावकऱ्यांनी एक विशेष कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपण पाहू शकतो त्यांचा विशेष सत्कार गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे। सुभेदार मुरलीधर माणिकराव सोनवणे यांनी जवळजवळ 30 वर्ष क्लार्क या पदावर एसकेटी क्लार्क या पदावर त्यांनी आपली सेवा पूर्ण करून आज ते आनंदगाव सारणी या गावी आपल्या परतलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचा भव्य कार्यक्रम सत्काराचा कार्यक्रम गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या निमित्तानं गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा विशेष सत्कार या ठिकाणी पार पडतो आहे। विशेष म्हणजे माजी सैनिक संघटना केज यांनीही या ठिकाणी त्यांचा यथोच्छ सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त सत्कार केलेला आहे आणि या निमित्तानं सर्व माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अजिमुद्दीन इनामदार, त्याचबरोबर पत्रकार हनुमंत सौदागर आणि संपूर्ण गावकरी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आज या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र सुभेदार मुरलीधर सोनवणे यांनी जवळजवळ 30 वर्ष सेवा करून या ठिकाणी आलेले आहेत। काय सांगाल याबद्दल? कारण तुम्हीही जवळजवळ आपली सेवा भारतीय सेनेमध्ये करून पूर्ण काळ करून या ठिकाणी आलेला आहात, तर या निमित्तानं काय म्हणाल आपण? विशेष म्हणजे मुरलीधर माणिकराव सोनवणे सुभेदार स्टोअरकीपर हे पूर्ण सेवा करून आलेले आहेत। हा विशेष आनंद आहे। 30 वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त होत आहेत आणि त्याचा विशेष आनंद आहे। आणि हे बघितलं तर ह्या गावामध्ये मोठी परंपरा आहे सैनिकी सेवेमध्ये जाण्याची, आणि परंतु पूर्ण सेवा करून 30 वर्ष सेवा करून सुभेदार या पदावरून सेवानिवृत्त होण्याचा त्यांचा मान त्यांना मिळालेला आहे। याचा आम्हाला विशेष आनंद होतो आहे। या गावच्या वतीनं त्यांचा खूप मोठा सत्कार होतो आहे। मुरलीधर सोनवणे हे एक मितभाषी व्यक्तिमत्व असून हे सैन्य सेवेमध्ये एक आदर्श घडवून दिलेला आहे, याचा आम्हाला विशेष आनंद होतो आहे। नक्कीच आपण बघू शकतोय कोणत्याही गावामध्ये खरं तर आपल्या सुपुत्रांची, विशेषतः ज्यांनी सैनिकी सेवेमध्ये अशी प्रदीर्घ सेवा केली, त्यांचा सत्कार होणं खूप गरजेचं असतं। त्यामुळे त्यांचं आत्मबल आणि त्यांचा आत्मसन्मान वाढू शकतो। या निमित्तानं नक्कीच सारणी या गावचं आपण कौतुक करूया। या गावच्या नागरिकांनी हा जो सार्वजनिक सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्तानं हे सर्व गावकरी आपण बघू शकताय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। या निमित्तानं गावकरीही या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत। आपण बघू शकतो गावकऱ्यांची उपस्थिती आहे या ठिकाणी। आपण बघू शकतो त्यांच्या आईसोबत आज या ठिकाणी आहेत। एका आईला आपला पुत्र जवळजवळ 30 वर्ष भारतीय सेनेमध्ये सेवा देऊन आल्यानंतर एक वेगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आज आपण पाहतोय। निश्चितच गावकऱ्यांनी हा विशेष कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी मुरलीधर माणिकराव सोनवणे ज्यांनी 30 वर्ष एसकेटी क्लार्क म्हणून लिपिक पदावर ते कार्यरत होते। खरं तर हे महत्त्वाचं पद असतं, कारण भारतीय सेनेमध्ये सर्व काही जे काही कामकाज आहे या लोकांमुळे चालतं आणि आपण बघू शकतो आज त्यांचा सत्कार गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आमच्यासोबत सारणी गावचे सुपुत्र आणि खरं तर केज तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपण संतोषजी सोनवणे हे आहेत। आपल्या गावात खरं तर गावाची चांगली परंपरा आहे की येणाऱ्या माजी सैनिकांचा, विशेषतः सेवा देऊन सेवापूर्ती करून येणाऱ्या सैनिकांचा सत्कार या ठिकाणी गावकऱ्यांनी ठेवला आहे। या निमित्तानं काय सांगाल आपण? या विषय आमचे मुरली आप्पा मी सलग 30 वर्ष सेवा करून या ठिकाणी ते आलेले आहेत आणि त्यांची 31 मार्चला रिटायरमेंट झाली आणि 1 एप्रिलपासून त्याने आता नवीन जीवनाला सुरुवात केली। त्याच्या संदर्भात सर्व गावकरी मिळून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र जमलेले आहेत आणि आमच्या गावाची परंपरा सांगायची झाली तर 15 ते 20 जण आमच्याकडं त्या क्षेत्रामध्ये आहेत, त्या मिलिटरीमध्ये आहेत, देशसेवा करण्यासाठी ते काम करत आहेत। त्यातले बहुतांश लोक आता रिटायर झालेले आहेत, काही नवीन आहेत, काही चालू आहेत। त्यामुळं त्यांचा मान सन्मान, त्यांनी केलेल्या कार्याची पावती कुठंतरी गावकऱ्याच्या वतीनं
त्यांना देण्यात येईल म्हणून छोटखानी गावकऱ्याच्या वतीनं हा सत्कार आहे. नक्कीच खरं तर गावच्या सरपंच प्रणिता संतोषराव सोनवणे ज्यांच्या पत्नी आहेत आणि तुमच्या कार्यकाळामध्ये असे कार्यक्रम पार पडतात. निश्चित अभिनंदन आपलंही गावकऱ्यांच्या या सर्व उपक्रमांचं. आपण बघू शकतो की गावकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी आहेत. एक आपल्या सुपुत्राला जो 30 वर्ष भारतीय सेनेमध्ये ज्यांनी सेवा दिली अशा सुपुत्राचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आनंदगाव सारणी या गावचे सर्व हे नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. या ठिकाणी आपल्यासोबत मुरलीधर माणिकराव सोनवणे, सुभेदार मुरलीधर सोनवणे हे आहेत. आज आपला गावकऱ्यांनी अतिशय भव्य असा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. काय वाटतं तुम्हाला 30 वर्षाची सेवा दिल्यानंतर आणि गावात नेहमी आपण एक सैनिक म्हणून वावरलेला आहात, तर आज काय वाटतं आपल्याला? मी मुरलीधर सोनवणे गेल्या 1995ला भरती झालो मार्चमध्ये आणि मार्च 2025ला मी रिटायर होऊन घरी येऊन आलो. मला आज जी गावकऱ्यांनी माझी जी इज्जत केली आहे, जी मला मान सन्मान दिला आहे, ती मला वाटते माझ्या छातीवर अजून एक मेडल वाढले. वाव. हा क्षण मी कधीच विसरणार नाही जिंदगी. अजून एक माझी अशी छाती अशा गर्वानं, मला गर्व, आय एम प्राऊड ऑफ माय विलेज. मग मला खूप असा आनंद आहे. लहान थोर मंडळी सगळ्यांनी माझं खूप असं स्वागत केलेलं आहे. मी जिंदगीभर हा क्षण विसरणार नाही. जसं फौजमध्ये 30 वर्ष नोकरी करून मी व्यवस्थित आलो, त्याला माझं आज फळ मिळालं, हीच मला एक गर्व आहे. निश्चित आपण बघू शकता हे खरोखर एक भावनिक क्षण आहेत एक सैनिकाचे. प्रदीर्घ सेवा केल्यानंतर गावापासून आणि समाजापासून दूर राहिल्यानंतर कोणत्याही सैनिकाच्या भावना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. त्याच सुभेदार मुरलीधर सोनवणे यांनी आत्ता व्यक्त केलेले आहेत. देशासाठी तब्बल 30 वर्ष दीर्घ सेवा त्यांनी दिलेली आहे आणि आज सपत्नीक त्यांचा या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं हा सत्कार करण्यात आलेला आहे.